पण ह्या वेळेस अतुल भाऊ दगडे सगळ्यांची जबरदस्त खेळी झाल्यामुळं आज चांगलं वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच भेटूयात क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी. नक्कीच फायनलच्या दिवसामध्ये पहिली मॅच तुमची असणार आहे याची नोंद घ्या. तर यानंतर होणारा सामना अर्थातच मैदानावरती त्या मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध SK11 हाडशी प्री क्वार्टर फायनल नंबर 2 चा सामना मैदानावरती होतोय सुरू. हाडशी संघाने टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि नक्कीच यानंतर मात्र मी थोडासा थांबेल, तुम्ही अजिबात थांबू नका. नजर राखून पहा. पैलवान भावेश त्रिभुवन टी शर्ट मारणे स्पोर्ट फाउंडेशन आयोजित श्री नवखंडनाथ चषक आणि यानंतर पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये होईल थोडासा बदल. ऐकूयात मावळ भूषण सुमित सोनवणे सरांचा गोड आवाज. धन्यवाद. या ठिकाणी आपण काही मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. बहुधन नगरीचे युवा नेते सन्माननीय उद्योजक योगीराजदादा दगडे यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो उमेश भाऊ बोत्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. योगीराजदादांना विनंती करतो या सन्मान स्वीकारण्यासाठी. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल आणि हा पहिलाच बॉल आपण मैदानामध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे इथे व्हाईट बॉलचा इशारा. मॅचकडे जाऊयात. बघायचं षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. पहिलाच बॉल इथे मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे राहुल पडवळ आपण पाहतोय मैदानामध्ये षटक क्रमांक पहिला हाताळत असताना. गोलंदाजीसाठी गोलंदाज किरण जाधव, निखिल येळबंडे ही जोडी. पुण्याला बघायचंय खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून तर काढला इथे चेंडूला लॉंग ऑफ मध्ये. संघाची धावसंख्या आपण बघितली तर मैदानामध्ये पुन्हा एकदा 3 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचे मैदानामध्ये राहुल पडवळ अर्थात आरपी निखिल येळबंडे आणि किरण जाधव. यापूर्वीच्या मॅच मध्ये प्रशांत कोकाटे याच्या नावाचा बोलबाला राहिला. फ्री क्वार्टर फायनलचा सामना आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. इथे सामना क्रमांक 2 आहे आणि नक्कीच इथे तुम्ही अशा प्रकारचे हे चालणार नाही आणि जर तिथे पंच तुम्हाला त्या अधिकारही देणार नाही. गोलंदाज या राहुल थोडासा दूरवरून मात्र चेंडू खेळायचा प्रयत्न केला. पायांच्या मुवमेंट बघायला मिळाला नाहीये. अगदी जागेवरती उभे राहत खेळण्याचा प्रयत्न इथे होता. इनसाइड एज ईशाच्या मागे पाहतोय प्रवीण साठेच्या अगदी समोर मात्र चेंडू पडला. कुठल्या प्रकारची धाव इथे नसणार आहे. धाफलकावरती 3 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी बालगुडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. या राहुल ओहो यावेळेस क्लास A1 क्वालिटी निखिल येळवंडे ऑन फायर. षटकार. तीन षटकार किंवा 3 चौकार जर कोणी खेळले तर निश्चितपणे संतोषजी मेमाणे यांच्या वतीने मात्र 500 रुपयाचं प्राइज. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघासाठी मात्र हे प्राइज निश्चितप्रमाणे जे असणार आहे. बघायचे षटकार तर मैदानामध्ये आलाय. निखिलच्या बॅट मधून पुढे सरसावलेत. पावलांचा वापर डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू चाललाय डीप कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. फॉर रन चौकार. लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 3 विकेट जो कोणी पूर्ण करेल सन्माननीय अजयजी काटे यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइज आहे. आणि त्याचबरोबर मुळशी तालुक्याचे वंडर बॉय आदेश तांगडे यांच्या वतीने प्राइज निखिलसाठी प्राइज आहे. निखिलने जर लागोपाठचे 3 षटकार इथे खेळले निखिलसाठी 1000 रुपयाचं प्राइज. बक्षाची खैरात मात्र या मॅच मध्ये मुळशी तालुक्यातील 2 दादा संघ आहेत आणि या सीझन मध्ये देखील आपण पाहिले गेले तर बोला तयार
स्विच हिट करायचा प्रयत्न ते मैदानाच्या मध्ये जरूर झाला, परंतु यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग जुळू शकलेलं नाहीये. चेंडू डॉट आलाय. धापले किती स्थिर असणार आहेत. 13 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण इथे मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे बघतोय. राहुल कृष्णा मात्र जर थोडीशी चर्चा करताना आपल्याला जो पाहायला मिळेल, खऱ्या अर्थानं स्वर्गीय पैलवान रोहित असतात त्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नवखंडेनाथ क्रिकेट बोरवडे आयोजित मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून श्री नवखंडेनाथ चषक 2025 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे यांच्या कर्तृत्वातून उभा राहिलेला क्रिकेटचा देखणा सोहळा आणि ते सरळ मुख्य व्यासपीठावरती आलेला खणखणीत षटकार. इथे मात्र षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि आज खेळाडूंना विनंती आहे कोणी जायचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय तर प्लेअर ऑफ द डे. तर नक्कीच आपण पाहतोय क्वार्टर फायनलच्या मॅचेस जोपर्यंत पूर्ण होत नाही, त्यामुळे अंतिम दिवशी मात्र सगळे प्लेअर ऑफ द डे आपण किताब देणार आहे. परंतु नजरा आहे सगळ्यांच्या प्लेअर ऑफ द डेच्या रेसमध्ये कोण आहेत. आज संपूर्ण दिवस आपण पाहिले तर निश्चितप्रमाणे त्याचबरोबर मैदानामध्ये बघायचं आहे खऱ्या अर्थानं फायनल डे मध्ये एक चांदीची गदा देखील आपण जी पाहणार आहोत. स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे एक आदर्श शिक्षक म्हणून खऱ्या अर्थानं आपण या मुळशी तालुक्यामध्ये पाहिलंय. अनेक मल्लांना अनेक पैलवानांना खऱ्या अर्थानं ज्यांनी घडवलं आणि मुख्य व्यासपीठावरती असणारे बरेचसे जे पैलवान मल्ल आहेत त्यांनी अनेक सागरभाऊच्या सानिध्यामध्ये मात्र ते खेळलेत, सोबत कामही केलंय, अनेकांना घडवलंय त्यांनी. आणि विशेष आपण पाहिले गेले तर राष्ट्रीय पंच निलेश दादा आंबले, त्याचबरोबर निलेश दादा मारणे, विक्रमदादा पोवळे आणि रोहिदासप्पा आंबले ह्या सगळ्यांचे आपण पाहिले गेले तर गुरुस्थानी असणारे मात्र सागरभाऊ तांगडे आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण पाहिले गेले तर सजीराप्पा तांगडे, लवळे गावचे माजी सरपंच आणि पैलवान समीरभाऊ तांगडे यांच्या वतीने मात्र एक चांदीची गदा देखील फायनल मॅन ऑफ द मॅच साठी असणार आहे. चेंडू डॉट इथे आलेला आहे. 21 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज कृष्णा कालेकर. ओहो लेग ब्रेक, परंतु चेंडूने वळण घेतलं इथे आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. इथे आपण बघतो यशाच्या मागे प्रवीण साठे यांनी. आणि बघायचे तिसरे पंच इथे निर्णय काय देणार आहेत. अजय आवळे सर मात्र इथे आपण पाहतो नक्कीच टीव्ही अंपायरच्या भूमिकेत आता असतील. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेलं तर याच नगरीचे उद्योजक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब संघाचे संघ मालक भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे, उरवडे गावचे महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या नेतृत्वामधून आपण पाहतोय श्री नवखंडेनाथ चषकाचं एक देखणं आयोजन. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. मुळशी तालुक्यातील दादा 6 संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणि इथे व्हाईट बॉल, इथे रिव्ह अनसक्सेसफुल. सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हडशी संघाची निश्चितप्रमाणे आता बघायचं आहे. रिव्ह संपलेला आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आज आपण पाहिले तर मैदानामध्ये निश्चितप्रमाणे बघणार आहोत की एक संघ तर आहे. बावधन स्पोर्ट्स संघाने मात्र नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये धडक मारलेली आहे. परंतु या दोन संघापैकी कोणता संघ असेल. हा चेंडू पुन्हा त्या सोडून दिलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा त्यावेळेस कृष्णाने मात्र ज्या खर्च केलेल्या आहेत. कृष्णा थोडीशी सावधरित्या गोलंदाजी करण्याचा इथे प्रयत्न करतोय, कारण किरण जाधव समोर उभा आहे आणि किरणने आज लांबवरचे षटकार दाखवलेले आहेत. पुणे हलक्या चेंडू इथे खेळलाय. अगदी फक्त वळवण्याचं काम इथे मात्र किरण जाधव यांनी केलं. एक धाव इथे आलेली. कधी कधी आपण पाहिलं ही समय सूचकता दाखवावी लागते. एक धाव आली. धावफलकावरती 24 धावा आहेत. आपण पाहिलं की यापूर्वीची स्पर्धा हिंजवडी चषक संकेतभाऊ जांभूळकर यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर त्या स्पर्धेमध्ये गुरु लेझर कंपनीचे बॉल वापरले आणि त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला बघायला मिळाला. परंतु आज
श्री नौखंडेना चषकामध्ये आपण पाहिलं तर टेनिस कंपनीचे बॉल वापरतोय आपण. सगळ्यांच्या आवडीचा बॉल आहे, सगळ्यांना आवडणारा चेंडू आहे हा. चेंडू इथे मैदानामध्ये बघायचा आहे, व्हाईट बॉल आहे. आणि असं म्हणतात ना 10x है जहा मजा है वहा. आतापर्यंत कृष्णाने आपण पाहतो 5 वाईट टाकलेले आहेत. पुन्हा इथे यावेळेस स्क्वेअर कट आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर आहे. बघायचं इथे काय असणार आहे. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. आणि आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय निश्चितप्रमाणे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण बघतोय मैदानामध्ये. पुढे इथं कृष्णा थोडासा महागडा ठरतोय. पुन्हा इथं स्क्वेअर कट आहे. कट, कॉपी पेस्ट, ऍक्शन, रिप्ले दाखवला किरण जाधवने. डीप पॉइंट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण बघतोय चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. 34 धावा धावफलकावरती आहे. धावफलक वेगाने फ्लाय होत आहे. लागोपाठचे 2 चौकार आलेले. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. स्पर्धेच्या टीम आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. प्लेअर ऑफ द डे साठी आपण पाहिले गेलं तर नक्कीच एक सूर्या प्लस कंपनीच्या ब्रँडेड कंपनीचा कूलर ज्यांनी आपल्या सौजन्य केलंय. सन्माननीय युवा नेते निलेश भाऊ गाडी यांचं देखील अशाने आगमन होतंय. भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत करतो. 11 चेंडू आतापर्यंत टाकलेत कृष्णाने. क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न केला. आता मात्र नक्कीच स्वीप करायचा होता. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. षटक क्रमांक संपला. इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 35 धावा. ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. मैदानामध्ये बघायचं यावेळेस प्रवीण साठे आता गोलंदाजीसाठी आपण पाहतो यावेळेस तयार असणारे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक वरती मैदानामध्ये आपण बघणार आहोत इथे निखिल एळवंडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय प्रवीण साठे. स्ट्राइक ऑन निखिल एळवंडे. 35 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. उद्या मात्र नक्कीच आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. बॉल तयार. राऊंड द विकेट. खोलवट टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केल्या वेळेस बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल आहे. गोलंदाज तयार आहे. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस बघायचंय आडव्या बॅटने खेचलाय बॉलला मिड विकेट मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेंदराचा भारी टिळा, शेंदराचा भारी टिळा, लिंबाची माळ गळा, ऐका होतीची नवलाई. हातूड बडवीत बडवीत आली नकाबाई, हातूड. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण बघतोय. चौकार आलाय. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा कट केल्या बॉलला. यावेळेस बघायचंय थर्ड मॅन आणि गलीला बीट करत चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. वाह, बॅकफुटला गेले. बॉडी वेट थोडासा ट्रान्सफर केला आणि चेंडूला पाठवलंय डीप पॉइंट मध्ये.
लागोपाठचा तिसरा चौकार. थँक्यू डीजे. आणि आपण मैदानामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि एक पाहतोय, पूर्वीचा किरण जाधव बघायला मिळाला. श्री नौखंडेनाथ चषकामध्ये मात्र त्याने क्लास दाखवलाय. कुठले स्ट्रोक खेळले नाहीयेत. मैदानाच्या चौफेर तो बॅटिंग करतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्याने स्ट्रोक खेळले, मिड विकेटला स्ट्रोक खेळले. ओ आता मात्र टप्पा थोडासा मागे ठेवला, थोडीशी घाई झाली. चेंडू डॉट येताना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला. स्कोर कार्ड वरती धावायच्या त्या 48 धावा. प्रवीण साठेला आपण खऱ्या अर्थानं काल संविधान चषक पीडब्ल्यूडीच्या मैदानावरती देखील खेळताना पाहिलंय. अगदी एक आमदार एक संघामध्ये तो खेळताना बघितलाय आपण त्याला. प्रहार चषक ही स्पर्धा देखील खेळताना आपण त्याला पाहतो. म्हणजे मोठमोठ्या संघांमध्ये प्रवीण साठेची देखील नेहमी वर्णी लागते. मैदानामध्ये बघायचं यावेळेस स्कोर कार्ड वरती 49 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एकोणपन्नास धावा दाबलकावर आहेत. याच्याकडे जाऊया, मॅच कडे. आपण पाहतोय पुन्हा एकदा राहुल खोंडगे जो आपण पाहतोय मैदानात गोलंदाजीसाठी तयार आहे. 50 धावाच्या स्कोर कार्ड वरती एक सिंगल आलेली आहे. निखिल येळवंडे आतापर्यंत 7 चेंडू खेळले, 18 धावा त्याने बनवल्या. 12 चेंडू मध्ये 24 बनवतोय तो किरण जाधव. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बघायचे ओव्हर द विकेट राहुल. हा चेंडू थोडासा पुन्हा एकदा मोठं रोल करताना बघायला मिळाला. राहुल व्हाईट बॉलचा इशारा. एसके हडशी संघ जर आपण पाहिलं तर अतिरिक्त धावा मात्र या संघाने जास्त खर्च केलेले आहेत. व्हाईट चेंडूचा मात्र जास्तीत जास्त आपण निश्चितप्रमाणे इथे गोलंदाजांकडून मात्र केली जाणारी गोलंदाजी थोडीशी दिशाहीन. 51 धावा स्कोर कार्डवरती गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा बघायचंय राहुल फुल टॉस आणि यावेळेस घुमवलंय बॉलला, वळवलंय बॉलला आणि पाठवलंय डीप स्क्वेअर लेगला षटकार. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले गेले तर निश्चितप्रमाणे षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराने संघाची धावसंख्या देखील पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वेगाने फ्लाय होत आहे. धावफलकावरती 57 धावा, 57 रन. निखिल येळवंडेला तुम्ही जर असे चेंडू टाकले तर निखिल येळवंडे ते चेंडू मात्र अजगरासारखे गिळून घेतल्याशिवाय राहणार नाही. स्कोर कार्ड वरती पुण्याच्या मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 57. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. राहुल स्ट्राईकवरती निखिल येळवंडे. हो थोडासा यावेळेस बाउन्स होणारा चेंडू होता. सरप्राईज केले मात्र यावेळेस चेंडूने. चेंडू पडला थोडासा मात्र इंच आतल्या बाजूने वळण घेणारा चेंडू होता. निखिल थोडासा मात्र नक्कीच पिचचा आढावा घेतोय. कुठले स्पॉट जिथे आहे कदाचित तिथे विकेट थोडंसं डॅमेज झाला असावं. 57 धावाच्या स्कोर कार्डवरती पुण्याला बघायचे मैदानामध्ये. स्ट्राईक ऑन तयार असेल निखिल. पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. बॅट वरती चेंडू घेतलाय
आणि चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. पुन्हा एकदा चौकार. हॅलो 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 चेक. या ठिकाणी आपण बघतोय मैदानामध्ये षटकार येताना चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र चेंडू डॉट आला. 61 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. चौथं षटक प्रगती पथावरती असताना 11 चेंडूमध्ये 28 आणि 12 चेंडूमध्ये 24 बनवले दोन्ही बॅटरने. पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि इथे काय नो बॉल आणि मिळाला हा चौकार. 4 धावा. इथे मैदानाच्या मध्ये आता बघितलं गेलं तर चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला 66 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुढे एकदा हा चेंडू यावेळेस थोडासा आपण पाहिले तर मैदानामध्ये सावधरित्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. 4 षटकांचा खेळ इथे संपेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 66 धावा. आज सकाळपासून आपण पाहिलं तर श्री नौखंडेना चषकामध्ये सर्वात मोठी भागीदारी करणारी ही जोडी आहे. एका बाजूला निखिल येळवंडे, दुसऱ्या बाजूला किरण जाधव. 4 षटकं संपलेली आहेत. स्पीडअप करायचं टीम. आज आपण पाहिलं तर फ्री क्वार्टर फायनलचा सामना क्रमांक इथे मैदानाच्या मध्ये दुसरा जो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फ्री क्वार्टरच्या फायनल मध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच विजयाचा झेंडा रोवला तो बावधन स्पोर्ट्स संघाने. महेश नानगुडे, प्रशांत कोकाटे यांचा जबरदस्त एक अष्टबुली खेळाडूचा खेळ मात्र त्या खेळाडूंचा बघायला मिळाला आपल्याला. परंतु या बघायचं या मॅच मध्ये दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघाने या सीझन मध्ये मानाचे करंडक हातामध्ये मिरवलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. प्रवीण साठे स्ट्राइक वरती किरण जाधव. आता मात्र बघायचं लेट कट, लेमन कट. चेंडू चाललाय थर्ड मॅन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. कोही नाही मोका. येस सीधा चौका. 4 रन. इथे मैदानामध्ये पहिलाच बॉल वेट अँड वॉचची भूमिका ठेवली किरण जाधवने आणि आपण पाहिले गेले तर नक्कीच त्याचा त्याने फायदा उठवला. कधी कधी आपण म्हणतो ना संयम माणसाकडे असणं गरजेचं आहे. संयम बरो अधिक बदल त्याचं उत्तर येतं परिवर्तन. आणि तुम्हाला परिवर्तन जर करायचं आहे तर नक्कीच थोडासा संयम ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बघायचं दूरवरून मात्र चेंडूच्या समोर फक्त बॅट ठेवली. डीप पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहेत. चेंडूला कव्हर करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला आणि दुसरी धाव आली. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 72 धावा. इथे मात्र सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हाडशी बालगुडी संघासमोर फार मोठं आव्हान आहे. एकही फलंदाज आतापर्यंत गोलंदाज मात्र बाद करू शकलेले नाहीयेत. ही आघाडीची जोडी आहे. थोडासा लोअर फुल टॉस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येतील. एकेरी दुहेरी धावेने देखील आपण पाहतोय धावेंचा डोंगर उभा होतो. चौकार षटकार खेळणं म्हणजे क्रिकेट नाहीये. कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. संघाची धावसंख्या 74 धावा ज्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रवीण साठे. उर्दू विकेट. फुल टॉस बॉल यावेळेस बघायचंय. प्रॉपर मिडल होऊ शकला नाहीये आणि तिथे मिड विकेट मध्ये टिपलाय जाईल. पहिली विकेट डाऊन किरण जाधवच्या रूपाने.
आता जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे ते पहिली विकेट आली किरण जाधवच्या रूपाने. पहिली विकेट जर आपण पाहिलं तर 16 चेंडूमध्ये 30 धावा बनवत बाद झालाय तो किरण. आणि किरणची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर दाखल ते होईल तो तेजस. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आता असेल. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल प्रवीण साठेकडून. तेजसने देखील यापूर्वीच्या मॅच मध्ये मोठमोठे षटकार दाखवलेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप कॉर्नर, डीप लॉंग ऑन, लॉंग ऑफ. पहिलाच बॉल. यावेळेस कटर चेंडूचा वापर केला. प्रवीणने सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे काय तिथे मात्र नक्कीच मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. तेजसने क्रीज सोडलंच नाही आणि कृष्णाने चतुराई दाखवली. परतावा लागेल यावेळेस निखिल येळबंडेला. आम्ही कधीच नसतोय मागण साऱ्या आट्यात लावतोय आग. आता मात्र विकेट देण्याची आपल्याला पाहायला मिळाली नवीन बॅटर सूरज जाधव. स्कोर कार्ड वरती 74 धावा, 74 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 74 धावा दाखल कव्हर आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस मैदानामध्ये वेग होता, प्रचंड वेग दाखवला प्रवीण साठेने. ही ताकद आहे, हा अनुभव आहे प्रवीण साठेचा. आणि इथे मात्र नक्कीच मैदानामध्ये बघणार आहोत आपण. तिसऱ्या पंचांगाने निर्णय सोपवलेला आहे व्हाईट बॉल साठी. पंचांचा कॉल आहे हा. तर बैठकीमध्ये बघायचं तिसऱ्या पंचायती निर्णय काय देणार आहेत. सेफ आहे त्यामुळे आताचा कुठल्या प्रकारची धाव इथे नसणार आहे. मैदानामध्ये बघायचं आता पहिल्या डाव इथे संपलेला आहे. 74 झालेले आहेत. 75 धाव्यांचं टार्गेट आता असेल ते सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हाडशी संघासमोर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे टीम. घेऊया एक डीजे ब्रेक. डीजे दशरथ. शिवरायांचा मावळा स्वभाव साधा हा भोळा राजा माणूस हा दिलदार शंकर भाऊ मांडेकर गोर गरिबांचा आधार शंकर भाऊ मांडेकर गोर गरिबांचा आधार. पहिला डाव मैदानामध्ये संपलेला आहे. आघाडीचे बॅट्समन तुम्हाला देखील विनंती असेल मैदानाचा ताबा घ्या. 74 झालेले आहेत. 75 आता बनवायचे आहेत. आणि या 75 धावा आता मैदानामध्ये बघणार आहोत आपण कशा प्रकारे बनवल्या जाणार. सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हाडशी आणि दुसऱ्या बाजूला गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. दोन्ही संघाने आपण पाहिलं तर स्वप्न तर पाहिलेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर स्त्री नौखंडेना चषकाचा ज्यावेळेस शुभारंभ अनाउन्समेंट झाली, स्पर्धेचा पुकार झाला, बऱ्याच संघाने मात्र या स्पर्धेसाठी मात्र भाकीत केली की काही जरी झालं तर ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. परंतु आज बघायचंय स्वप्न कोणाची पूर्ण होणार आहेत. स्पर्धा जिंकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. स्पर्धा जिंकायची असेल, स्पर्धा गाजवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत. एक संघ आहे बावधन स्पोर्ट, तो मात्र निश्चितप्रमाणे क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. आणि आता बघायचं मैदानामध्ये या दोन संघांपैकी कुठला संघ असेल जो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आहे. उद्या देखील आपण पाहिले गेले तर यजमान संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. उद्या रायझिंग स्टार पिरंगुटचा संघ खेळेल. त्यानंतर पौड कोंडावळीचा संघ
सिद्धिविनायक पौड हाही संघ मात्र या मैदानावरती उद्या खेळणार आहे. त्यानंतर लवळे आणि भरे लवळेचा संघ देखील उद्या या मैदानावरती खेळेल आणि अखिल कासार आंबोलीचा संघ देखील या मैदानावरती उद्या खेळणार आहे. रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे आणि उद्या यजमान संघ उद्या सगळ्यांचं लक्ष असेल तो सिक्सर किंग बाहुबली, ऋषिकेश आणि स्काय यांच्यावरती मात्र निश्चितपणे नजर आहेत. परंतु बघायचं मैदानामध्ये जाऊया मॅच कडे. ही मॅच महत्वाची आहे. 74 झालेल्या 75 बनवायचे आहेत. राजू सक्करगी यावेळेस बघायचंय बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये तयार असतील. कित्येक मैदानं गाजवली आहेत. तालुका न्यायगडाचं क्रिकेट असू द्या, खुल्या गडाचं क्रिकेट असू द्या. त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर अनेक मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावरती कोरणारा प्रवीण साठे मैदानामध्ये स्ट्राईक ऑन तयार असेल. नॉन स्ट्राईक एंडला त्याच्यासोबत निलेश खैरे बॉल तयार. राजू सक्करगी पहिला बॉल, पहिल्याच बॉल आडव्या बॅटने चेंडू यावेळेस खेचला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवरून कव्हर करतायत. ओहो, पहिल्याच बॉल वरती इथे झाली आहे चुकी आणि चुकीला मिळणार नाहीये माफी. पहिल्याच बॉल वरती चौकार. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय मैदानामध्ये संघाचा श्री गणेश या संघाचा अकाउंट होतोय त्या चौकाराने. प्रवीण साठे स्ट्राईक ऑन तयार. आणि यावेळेस भन्नाट वेग. राजू सक्करगीने चेंडू टाकला नाहीये. जणू काय तोफेचा गोळा फेकलाय आणि इथे बॅटला ब्रश करत चेंडू चालला विकेट किपर कडे. फलंदाज प्रवीण साठे बाद. अक्षर रिमिक्स. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण बघतोय प्रवीण साठेच्या रूपाने मोठा खिंडार इथे आडची संघाला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये बघायचं आहे कृष्णा कालेकर. चेस मास्टर म्हणून देखील कित्येक दिवस भूमिका बजावणारा कृष्णा आज बघायचंय संघाचे कॅप्टन आहेत आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे कृष्णाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज राजू सक्करगी. जणू काय आपण पाहिले तर तो वेगावरती स्वार होताना आपल्याला बघायला मिळाला. कदाचित पहिल्या चेंडू जो चौकार आला त्याचा राग त्याने मात्र दाखवला आणि यावेळेस आडव्या बॅटने कृष्णा कालेकर तो मात्र इथे डग आउट मधून सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉल वरती षटकार. आई मोडी माता. ओम नमः शिवाय. शिव शंभो हर हर महादेव. भरला मळवट मोडू नका. कृष्णाला माहिती आहे इथे लढायचंय. ही मॅच महत्वाची आहे. आज सामना जिंकायचा आहे समोर. परंतु राजू सक्करगी आहे. ओहो, बॅटची कडा होती. फार मोठा आवाज. निराश असेल राजू सक्करगी. मैदानामध्ये बघायचंय 10 धावा जाबलकावरती आहेत. कदाचित राजू एखाद्या चेंडूमध्ये खेळाडूला मोह देतोय, त्याला मोहात पाडतोय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्यांनी त्याची ताकद दाखवलेली आहे. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. राजू तयार आहे पुन्हा एकदा. यावेळेस बघायचंय मिड ऑफ मध्ये टिपलाय झेलावीने आणि संपलाय तिथे कृष्णाचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. मी तर एकच म्हणेल राजू सक्करगीची गोलंदाजी नादच खुळा. काय गोलंदाजी त्याने केली आहे. फलंदाजाला आपण पाहतोय तो त्याने मोह दिलेले आहेत, मोहात पाडतोय तो. परंतु त्यानंतर त्याने मात्र गोलंदाजी जबरदस्त केली आहे. आणि राजू सक्करगी बद्दल मी एकच वाक्य सांगेल, जुनं ते सोनं आहे.
सोनं किती जरी जुनं झालं ना त्याची किंमत कधी कमी होत नाही आणि हे शुद्ध 24 कॅरेट सोनं आहे. राजू सक्करगी बॉल तयार. हा चेंडू मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा. यावेळेस वेग होता. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपलाय. महत्वाच्या 2 विकेट प्रवीण साठे आणि कृष्णाला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला तो मैदानाच्या आतमध्ये राजू सक्करगी. निलेश खैरे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरतीच राहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 10 धावा धाफलकावरती आहेत. त्यामध्ये एक चौकार एक षटकार आहे. आता बघायचंय 24 चेंडूचा खेळ शिल्लक 65 अजून मात्र बनवायचे आहेत. 24 चेंडू आणि 65 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. आणि निखिल येळवंडे आता गोलंदाजीसाठी आलाय. चला थोडी घाई करा टीम. मॅच कडे जायचंय पुढे आता. 10 धावा धाफलकावरती आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये असेल आणि दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी निखिल येळवंडे. पहिलाच बॉल यावेळेस बघायचे पुढे सरसावत. निलेश खैरेने मात्र चेंडू खेळलाय. चेंडूने उंची घेतली आणि खेळाडू आले चेंडूच्या खाली. उत्कर्ष आणि उत्कर्षने मात्र टिपलाय झेल. तिथे मात्र संपेल निलेशचा खेळ. विकेट. आणि आज आपण पाहिले तर नक्कीच सुमित बोडके मात्र संघामध्ये नाहीये. इंजोडी चषकामध्ये त्याला झालेली ती दुखापत. प्रवीण साठे यांना देखील झालेली ती दुखापत. परंतु तरी देखील प्रवीण साठे मात्र खेळताय संघासाठी. आज आकाश साठे देखील टीम मध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीयेत. बघायचं नवीन बॅटर दाखल ते मैदानामध्ये होतील. अजित यावेळेस अजित आले. पहिलाच बॉल चेंडूने फक्त उंची घेतली. निखिल येळवंडे स्वतः चेंडूच्या खाली. कॉटन बॉलची शिकार. परतावा गेला अजितला देखील. आईरा जाऊ दे उधे सदानंदी जाऊ दे येडू सरी जाऊ दे उधे अशी चैती पौर्णिमेला येडू निघाली कोणीकडे अशी मैदानामध्ये बघायचं यावेळेस विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल. लागोपाठचे 2 चेंडूवरती निखिलने मात्र घेतलेले 2. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होतंय. उरवडेगावचे उपसरपंच सन्माननीय सागरजी मारणे यांच्या सगळे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅच कडे जायचं आपल्याला मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघायचं. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता निखिल. चेंडू डॉट आलेला आहे. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानात. एका बाजूला संतोष खैरे, दुसऱ्या बाजूला नागेश. हा चेंडू बघायचंय पुन्हा एकदा. चेंडूने उंची घेतलीये. उत्कर्ष आहे चेंडूच्या खाली. आता मात्र काय ड्रॉप केलाय आणि उत्कर्षकडून बऱ्याच वेळा आपण अशा प्रकारच्या चुका होताना बघितलेल्या आहेत. गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा निखिल. ओहो यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेकचा वापर मात्र मैदानाच्या मध्ये ते केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. संघाची धावसंख्या ते स्थिर असेल आणि आपण स्क्वेअर लेग मध्ये संजय भालेराव सर मात्र नक्कीच तो मोमेंट थोडासा आत्मसात करताय की या चेंडूला कसे स्ट्रोक खेळले पाहिजेत. संजय भालेराव सर असतील, अजय आवळे सर असतील यांनी मात्र नक्कीच पुण्याचं क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावरती आणि मोठ्या लेवलचं क्रिकेट मात्र खेळलंय. अगदी संजय भालेराव सरांच्या नेतृत्वामध्ये जर आपण पाहिले गेले तर IPL सारखा खेळाडू डॉमिनिक जोसेफ हा देखील मात्र संजय भालेराव सरांच्या नेतृत्वामध्ये घडला. दिल्ली संघामध्ये खेळणारा डॉमिनिक काल मात्र त्यांची भेट घेण्याचा योग आला. मला वाटतं त्या काळामध्ये जर YouTube लाईव्ह असतं तर कदाचित संजय भालेराव सर आणि अजय आवळे सरांचा आज फॅन फॉलो फार मोठा असता. अनेक रेकॉर्ड सगळे या दोन्ही खेळाडूंच्या नावावरती राहिले असते.
2 षटकांचा आपण पाहतो खेळ संपलेला आहे. या षटकामध्ये निखिलने फक्त 1 धावची खर्च केली. राजू सक्करगी यांच्या हातामध्ये पुन्हा चेंडू सोपवलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न इथे होता. पॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. चेंडू मात्र इथे मैदानाच्या मध्ये डॉट धावफलक इथे स्थिर आहे. आता फलंदाजांचे खांदे थोडेसे झुकलेले. 17 चेंडू शिल्लक, 64 अजून बनवायचे आहेत. बॉल तयार, उर्ध विकेट. हा चेंडू पुढे बघायचा आहे. ड्राईव्ह केलाय बॉलला डीप कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल, 12 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने. तेजस आले चेंडूच्या खाली. झेल झाला इथे. आता मात्र गोलंदाजांचा बोलबाला आहे. रोहित रिमिक्स. दीवाने यूं ही नहीं आ गए, कुछ करके जाएंगे. यावेळेस आता मैदानामध्ये बघायचं विकेट आलेले 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 63 अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाज तयार आपण पाहतो मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मोठा सोक्त खेळलाय तेजस. बघायचं दूरवरून चेंडूवरती पोहोचेल, परंतु कुठलाही खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा तिथे आल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत ते आता 14 धावा. शेवटचे आपण पाहतोय 14 चेंडू अजून शिल्लक आहेत, बनवायचे आहेत 61 धावा. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाचा अर्धा डाव कोसळलेला आहे. इथे राजू सक्करगी, निखिल येळवंडेने मात्र हाडशी संघाच्या फलंदाजीचा कणा मोडण्याचं काम केलंय. आणि आता स्वतः राजू सक्करगी आहे. कॉटन बॉलची शिकार, फलंदाज होईल बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये आता दाखल होतील. राहुल पडवळ अर्थात आरपी. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. संघाचा कणा मोडण्याचं इथे काम केलेलं आहे. राजू सक्करगी पुण्यात तयार. आतापर्यंत आपण बघतोय 4 विकेट मात्र त्यांनी घेतल्यात. हा चेंडू शॉर्ट कव्हरला चेंडू तिथे खेळून काढला जाईल. तोपर्यंत मैदानामध्ये आपण बघायचं चेंडू कुठल्या प्रकारची धाव इथे नसणार. या चेंडूवरती डॉट बॉल. 14 धावा धावफलकावरती. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण काही मान्यवरांचा सन्मान देखील या ठिकाणी करणार आहोत. खऱ्या अर्थानं कुस्तीगिरी क्षेत्रामध्ये नक्कीच फार मोठं नाव असणारी सगळी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत नक्कीच या मैदानावरच्या श्री नौखंडेनाथ चषकाच्या माध्यमातून आपल्यासोबत सगळे मान्यवर जोडले गेले आणि या मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. सागरदादा मारणे उरडेगावचे उपसरपंच यांना विनंती करतो की आपण सन्मान देण्यासाठी या ठिकाणी यायचंय. सर्वात पहिले तर सन्माननीय रोहिदासप्पा आंबले आंतरराष्ट्रीय पंच म्हणून देखील आपण कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आपण सतत पाहतो. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर राष्ट्रीय पंच सन्माननीय विक्रमजी पवळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विशेष आपण पाहिलं तर लाल मातीची मैदान या सगळ्या मल्लांनी गाजवली. त्यानंतर आपण पाहिलं तर आज एक पंच म्हणून मात्र ते भूमिका संपूर्ण महाराष्ट्रभर पाहत असतात आणि आमच्यासाठी आलेले अतिथी तितकेच महत्वाचे आहे. तर जाऊया मॅच कडे. पुढे एकदा सिंगल येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. पंधरा धावा आहेत. खुलवट टप्प्याचा बॉल. त्यानंतर आपण बघतोय सन्मान दिला चेंडूला. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. 16 धावा ज्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. 6 फलंदाज बाद झालेले आहेत.
ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगा माई आली गेली घरट्यात राहुणी, मोडून पडलाय संसार सारा तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून पुन्हा एकदा लढ म्हणा. आठशी संघाला त्या लढण्याची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतो या केला जाईल. तोपर्यंत मैदानामध्ये बघायचं यावेळेस कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चेंडू डॉट आहे. मॅच कडे जायचं पुन्हा एकदा. आता जर आपण पाहिलं तर चेंडू डॉट इतरांचा आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावाच्या स्कोर कार्ड वरती 7 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा लेग ब्रेक. चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये डॉट. इथे गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाच्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम केलेलं आहे. फलंदाजांची कोंडी केलेली आहे. मॅच कडे जायचं पुढे एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतो याकडे तयार असेल. शेवटचा षटक घेऊन तेजस. तर बाप करा कानिफ. आणि ही वेळ आहे. नेरी संघाला माहिती आहे की नवीन गोलंदाजांचा जर आत्मविश्वास आपल्याला वाढवायचा असेल, त्यांचं मनोबल आपल्याला वाढवायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या हातामध्ये चेंडू देणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि यातून येतो तो अनुभव. पहिलाच बॉल. वाह, एक अनोखी शैली त्याची. आणि संधी दिली आणि त्याने संधीचं सोनं केलं. पहिल्याच बॉल वरती विकेट. आणि रवी बिश्नोईची आठवण करून देणारी ही गोलंदाजी. बरोबर ना संजय सर? अनोखी शैली त्याची मात्र आपल्याला जी पाहायला मिळतीये. कानिफ गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असणाऱ्या मैदानाच्या मध्ये यावेळेस बघायचा आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळला मिड विकेटला. आणि आता मात्र चेंडू बघायचा आहे मिड विकेटला पोहोचेल आलेला चौकार आहे. 4 धावा. फलंदाजांचे खांदे इथे झुकलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. बनवायच्या आहेत त्या 54 धावा. आणि आता मात्र गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ विजयाच्या दारामध्ये उभा आहे. आता फक्त गृहप्रवेश करणं बाकी आहे. लेग बायच्या रूपाने आलेल्या धावा. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 53 धावा अजूनही मात्र बनवायच्या आहेत. हा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडू इथे खेळला जाईल. खेळाडू आहेत शॉर्ट कव्हर मध्ये धावेसाठी कुठल्या प्रकारचा प्रयत्न नाहीये तिथे. चेंडू डॉट आलेला आहे. एक चेंडू मात्र नक्कीच गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाचा विजयाच्या दिशेने वाटचाल जी सुरू आहे. हा चेंडू इथे मैदानामध्ये बघायचा. पुण्याचा चेंडू डॉट. फलक इथे स्थिर असणार आहे. शेवटचा बॉल. श्री नौखंडनाथ चषक 2025 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ. विजय संघाचे अभिनंदन. वेल प्लेड टीम. अभिनंदन. हार्ड लक. सरपंच सुनील भाऊ कळमकर फाउंडेशन हडशी टीम तुमचा आम्ही सन्मान करणार आहोत. तो विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी 2 विकेट आणि 13 चेंडू मध्ये 32 धावा बनवणारा निखिल एळवंडे असेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर निखिल या.